कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये ना, बस। वहिनी, तुला बरं सुचलं बाहेर? नाही म्हणजे बरं झालं तू सांगितलंस की तू मैत्रीण आहेस। मला वाटलंच होतं, गेल्या 40 वर्षात तुम्हाला भाऊ आहे हे तुम्ही घरी नसेल सांगितलं, आणि म्हणूनच मला असं सांगावं लागलं। कारण मी अशी अचानक आले तर तुम्ही तरी काय करणार ना? ज्या परिस्थितीत लग्न झालं इथे कोणाला काय सांगणार होते मी वहिनी? ताई, जे झालं ते झालं, पण आपण नणंद भाऊजे असलो तरी मैत्रिणी आहोतच की। थोडं काम होतं म्हणून आले अशी अचानक। बोल ना, काय सगळं ठीक आहे ना वहिनी? आप्पा बरे आहेत ना? नाही लक्ष्मीताई, आप्पा अजिबात बरे नाहीये। तुम्ही लग्न करून गेलात आणि आप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला, पण ह्यांच्या धाकामुळे तुम्हाला नाही काही सांगू शकले। वहिनी, अगं बोल ना। काही नाही, खरं तर सॉरी, मी अशी अचानक आली न कळवता, पण कामही तसंच महत्वाचं आहे। अगं तेच विचारते मी, काय कारण आहे? खरं तर आप्पांनी एक जमीन घेतली बऱ्याच वर्षापूर्वी, इथं गावापाशीच आहे, आणि ती जमीन तुमच्या आणि ह्यांच्या नावावर आहे। आणि आत्ताशात काही दिवसापूर्वी एक बिझनेसमॅन आले होते, त्यांना एक प्रोजेक्ट करायचा म्हणून ती जागा हवी आहे, पण यांना जागेचा व्यवहार करता येत नाही, कारण त्यावर तुमच्या सह्या लागतील, कारण तुमचाही तेवढाच हक्क आहे ना त्या जागेवर। अगं मग देते की सह्या? आणलेस का कागदपत्र? नाही ताई, तुम्हाला वाटतो तितका सोपा नाही हा व्यवहार। खरं तर ना, यांना ही जागा विकायचीच नव्हती, कारण यावर तुमच्या सह्या लागणार होत्यात ना, आणि तुमच्याकडे सह्या मागायला येणं म्हणजे अपमान वाटत होता त्यांना। मी खूप समजावलं, मी समजावल्यानंतर ऐकले ते, पण एक अट घातली। अट? ते म्हणाले, एका हाताने सही घे आणि दुसऱ्या हाताने हे दे। काय आहे? ताई, तुम्ही जर हे घेतलत ना, तरच मी तुमची सही घेऊ शकते। काय ग वहिनी, दादा पण ना, अगं आता तू सांगितलंस तेव्हा माझ्या लक्षात आलं की एखादी अशी जमीन आहे ज्याच्यावर माझाही मालकी हक्क आहे म्हणून। अगं 40 वर्षांपूर्वी जेव्हा त्या घरातून निघाले ना, घातल्या कपड्यांनीशी निघाले ग, कधी वळून बघितलं नाही मी, कधी माहेरी एक दमडी मागितली नाही, कधी अपेक्षाही केली नाही। तुला तर माहिती आहे, मी पळून जाऊन लग्न केलं म्हणून त्या दिवसापासून आप्पांनी माझ्याशी बोलणं टाकलं ग। आता त्याच आप्पांनी स्वतःच्या पैशाने घेतलेल्या जमिनीवर मी कधी उठून हक्क सांगेन असं दादाला वाटलंच कसं ग? ताई, मला माहिती आहे तुमचा स्वाभिमान आजही शाबूत आहे, पण परिस्थिती बदलली आहे ना, आता सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा। आता भाऊजी सुद्धा रिटायर झाले असतील ना? अहो, 60 आली आहे, अशा वेळी पैशाचाच आधार वाटतो। मला माहिती आहे तुम्ही दोघंही या पैशांकडे अपेक्षेने पाहणार नाही, पण हे स्वीकारणं म्हणजे अपमान नाही आहे ताई, फक्त व्यवहार आहे। अगं नात्यात कधी व्यवहार करता आला नाही म्हणून तर आज इथे आहोत ना आम्ही। मला काय किंवा श्रीनिवासला काय, आणि तू मनात काही ठेवू नकोस, मला कळतंय ना दादाला ही जमीन आता विकायची असेल, कारण व्यवसाय आणखीन मोठा करायचा असेल तुमच्या मुलांसाठी, हो की नाही? मग तुम्ही दोघं असं समजा की मी या ज्या सह्या करते ते तुमच्यासाठी नाही,
माझ्या भाच्यासाठी भाचीसाठी आत्याकडून भेट. नाही ताई, असं नाही, हे माझं म्हणणं तर ऐक ऐका ना ना. माझं. वहिनी, अगं नसतील माझ्याकडे आणि श्रीनिवासकडे एवढे पैसे जेवढे माझ्या माहेरी आहे, नसतील कमावले आम्ही, पण अगं मी माझं हे घर कमावलंय बघ. या घरातली माणसं, माझं हे कुटुंब. खरं सांगू तर मला बाई मी खूप श्रीमंत वाटते. आणि श्रीनिवास आहेत ना, गेली 40 वर्ष मला खूप आनंदात ठेवलंय त्यांनी. अगदी माहेरी आप्पा आणि दादांनी ठेवलं होतं ना, तसंच खरंच. आणि दादाला सांग, तू कसं समजवणार मला माहित नाही, पण तू समजाव की मी सही करताना माझ्या मनात कुठलाही किंतु परंतु नव्हता. खरंच अगदी मनापासून. आणि जे मी म्हटलं ते खूप महत्वाचं आहे. तुमच्यासाठी नाहीच करत आहे, माझ्या भाच्यासाठी किंवा भाचीसाठी. आणि आता हा विषय इथेच संपला बघ. आणि आता तुला माझ्यासाठी काही करायचंच असेल ना, तर एक करशील. पहिल्यांदा माझ्या घरी आलीस, माझ्या हातचं जेवून जाशील. अगं तुझ्या हाताखाली स्वयंपाक करायला शिकले, पण कधी स्वतःच्या हाताने तुला जेवू नाही घालू शकले. योगच आला नाही ना ग. आता आली आहेस तर माझ्या हातचं जेवून जा ना. तू बघशील, मी बनवलेल्या प्रत्येक पदार्थाला ना तुझ्या हाताची चव आहे. जेवशील ना. अजूनही तशाच आहात, प्रेमळ. ताई, तो वरचा आहे ना, तो पाहतोय सगळं. सगळं काही छान होणार. भावनाच्या लग्नाबद्दल कळलं, पण मला विश्वास आहे तिचंही लवकरात लवकर लग्न जुळणार आहे. अगदी चांगल्या घरात लग्न करून जाईल तुमची लेक. तथाच तू. बघ, तू पण तशीच आहेस. आलीस आणि माझं घर आशीर्वादाने भरवून टाकलंस. बघ, सांग काय बनवू तुझ्यासाठी. ये सासूबाई, निघते ती. निघताय एवढ्या? आई, नमस्कार करते. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. येते हा. थांब, मी पण निघतेच आहे, पण आधी हळदी कुंकू लावते. हा, मी पण निघतेच. देवळाच्या इकडे जायचंच आहे. चल, येते हा. येते आई. वीणा, हा जरासा चहा दे ना. ताई, एक सांगायचं राहिलं. बोल ना. मी तुमच्याकडनं पैसे न घेता सही घेतली, हे मी यांना उत्सवानंतर सांगेन. ऐका ना ताई, अचानक ते उत्सवात तुमच्या समोर आले आणि काही बाई बोलले ना, तर बरं नाही वाटणार. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.